सानिका सारिका मान्यनिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जया त्या श्री कृष्णे वंदू तया ते जय जय होई समर्थ। दोन मिनिटं रामनाम घेऊया आणि श्रीराम जय राम जय जय राम 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 जय रघुवीर समर्थ रघुवीर समर्थांना वंदन करते श्री गुरूंना वंदन करते सर्व श्रोत्यांना वंदन करते। कालचा विषय आपण बघूया। काल दासबोधिक शास्त्रीय प्रक्रिया ग्रंथ कसा आहे आपण बघितलं। आता प्रत्यक्ष कालच आपण अत्यंत भूमिका स्पष्ट केली होती की एका साधकाच्या भूमिकेतून किंवा भक्ताच्या भूमिकेतून दासबोधाचा अभ्यास, त्याच्यामध्ये काय शब्द आहेत, कसे शब्द आहेत, शब्दांशी कसे समर्थन करेल हा विचार आपण धरणार नाही, कारण तो इतर ग्रंथामध्ये मिळू शकेल। आणि मग त्या दृष्टिकोनातून जसे आपले वेद आहेत त्या वेदांच्या आधाराने आपले सगळे शास्त्रीय प्रक्रिया ग्रंथ आहेत किंवा संतांचे ग्रंथ, काय वैशिष्ट्य त्याचं आहे तर वेद हे त्रिकांडात्मक आहे। त्रिकांडात्मक म्हणजे त्यात कर्म एक भाग आहे, उपासना एक भाग आहे आणि ज्ञान एक भाग। वेदांमधल्या एकंदर ऋचा ज्या आहेत ते 1,00,000 ऋचा आहेत। त्या 1,00,000 ऋचांपैकी 80,000 ह्या कर्म पर उपासना आहेत। उरलेल्या 20,000 पैकी 16,000 या उपासना सांगतात आणि प्रत्यक्ष ज्ञान सांगणारे जे ऋचा आहेत ते फक्त 4,000 आहेत। म्हणजे 1,00,000 जर बघितलं तर 80,000 जे आहेत तो संपूर्ण विचार कर्माचा विचार आधी केलेला आहे। याचा अर्थ ज्या परमार्थामध्ये आपल्याला जायचंय, ज्या परमात्मा तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घेताना कर्माचा विचार हा अपरिहार्य आहे। आपण जर म्हटलं की कर्माचा विचार नाही करायचा, आम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची, मग आम्हाला कर्माची काय गरज आहे, आम्हाला कर्म करायचंय किंवा नाही असं नाही सांग। जर वेदांमध्ये 80,000 विचार जर कर्माचा केला असेल, फक्त 16,000 उपासनेचा आहे, कारण उपासना ही शरीराने करायची आहे आणि काहीतरी करायचं असल्यामुळे ती सुद्धा कर्मामध्ये मोडली आहे। आणि फक्त ज्ञानाच्या ज्या निखळ ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितलेले त्या उभ्या फक्त 4,000 आहेत। याचा अर्थ पूर्व तयारी अधिकार प्राप्त करून येण्यासाठी कसली गरज असेल तर ती कर्माची गरज आहे आणि ती कर्माची गरज असल्यामुळे कर्माचा विचार हा अपरिहार्य आहे। आणि म्हणून आपण थोडा दासबोधामध्ये कर्म किंवा वेदामध्ये असलेले जे काही कर्म आहे त्या कर्माचा थोडा विचार करणार आहोत। आता कर्म म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण कर्म म्हणजे काय, कर्म विपाकाचा सिद्धांत आपल्या समर्थ विमला ठकार सारख्यांच्या मोठ्या संतांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे। कर्म विपाकाचा सिद्धांत सर्व संतांनी मांडलेला आहे। खरं सांगायचं तर कर्माचा विचार
समर्थांनी बराच विचार कर्माचा केलेला आहे, किंबहुना समर्थांनी जास्तीत जास्त विचार कर्माचा केलेला आहे, पण तो मी कर्म करतोय असं सांगितलेलं नाहीये. मग त्याला समर्थांनी काही वेगळं नाव दिले. एका ठिकाणी समर्थ म्हणते जाणपण निरूपण, की प्रत्येक गोष्ट तुम्ही जाणून घ्या आणि करा असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात की मी तुम्हाला महंत व्हायला सांगतोय, आणि महंत व्हायचंय म्हणजे समाजामध्ये तुम्हाला काहीतरी लिडरशिप, एखादी लिडरशिपची क्वालिटी आपल्यामध्ये अंगीकारायची आणि समाजाला आपल्या बरोबर घेऊन जायचं, म्हणून महंत लक्षण एका ठिकाणी समर्थ सांगतायत. हे महंत लक्षण सांगताना समर्थ एका ठिकाणी म्हणतात की निस्पृह व्याप तुम्ही करा. म्हणजे स्पृह म्हणजे इच्छा कमी करा आणि निस्पृहपणे एखाद्या समाजामध्ये कार्य करा. आणि निस्पृहपणे समाजामध्ये कार्य करताना निस्पृह लक्षण काय असावं या दृष्टिकोनातून समर्थ एक समाजाचा विचार मांडतात. दुसरीकडे समर्थ राजकारण करायला सांगतात. अतिशय सुंदर राजकारण समर्थांनी सांगितलेलं आहे. काय समर्थांचं राजकारण आहे की त्या काळामध्ये समर्थ म्हणतात की राजकारणाचा विचार बघितलं तर समर्थांचा आपल्याला नवल वाटतं की काय समर्थांनी राजकारण सांगितलं असेल. एक थोडं उदाहरण घ्यायचं तर समर्थांचं राजकारण किती सुंदर आहे. एक उदाहरण आपण बघू की समर्थ एका ठिकाणी म्हणतात की ठकाशे असावा महाठको, ठोंब्यासे असावा ठोंबा. ते तुम्ही भांडू नका. एखादा अत्यंत ठोंबा माणूस, वाईट माणूस असेल तर त्याच्याशी युद्ध करण्यासाठी तुम्ही एखादा वाईट माणूसच आणा. म्हणजे तमोगुणाशी जर युद्ध करायचं असेल तर एखाद्या तमोगुणाने आणावं, त्या दोघांचं लावून द्यावं आणि आपण पाठीमागे राहावं. हा विचार किती सुंदर आहे बघा. तत्वज्ञान भारताचं आहे पण ते नाही आपल्याला राबवता आलं. अमेरिकेच्या लोकांनी राबवलं ना. म्हणजे ज्या वेळेला अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबरला गोंधळ झाला त्यावेळेला त्यांचंच सामान घेतलं, त्यांचेच बिल्डिंग पाडली आणि त्यांचंच साहित्य घेऊन संबंध अमेरिकेचा नाश केला. याचा अर्थ आपलं तत्वज्ञान जे समर्थांनी सांगितलंय ते आपल्याला नाही राबता आलं. म्हणजे ते समजणे इतके आपली बुद्धी सूक्ष्मच झाली नाही. काय राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे. कोणतीही गोष्ट जर गुप्तपणे केली तर ती अत्यंत परिणामकारक असते. तशी साधनाही गुप्तपणे केली तर अत्यंत परिणामकारक असते. ती उघडी टाकली तर त्याचं सगळं निघून जातं. इतके सुंदर सुंदर विचार कर्माच्या बाबतीत समर्थ सांगतायत आणि तो थोडा कर्माचा विचार आज आपण करणार आहोत. या कर्माचा विचार करायच्या आधी एक नरदेह आपल्याला कशासाठी मिळालाय ही उपनिषदातली एक छोटी गोष्ट सांगणार आहे आणि मग पुढे जाऊया. बरेच वेळा असं घडतं की या कर्माचा विचार केल्यानंतर आपण कर्म करतोय, नरदेह म्हणून जन्माला आलोय, पण हा जन्म आपल्याला कशासाठी मिळाला? खरंच परमेश्वराच्या प्राप्तीची आम्हाला गरज आहे का? आजूबाजूला एवढी लक्षावधी लोक आहेत, त्यांना नाही परमेश्वराची गरज आहे, पण आम्हाला काय गरज आहे? कशासाठी आम्हाला नरदेह मिळालाय? त्याची एक सुंदर ऐतरेय उपनिषदामध्ये कथा सांगितली आणि ती कथा अप्रतिम सुंदर कथा आहे. ती कथा आपल्याला असं सांगते, ऋषी आपल्याला असं सांगतात की पूर्वी ज्या वेळेला विश्वा एकोम बहुस्याम असं ज्या वेळेला स्फुरण त्या परब्रह्म स्वरूपाला झालं, एकोम बहुस्याम हे स्फुरण झाल्याबरोबर त्यांनी असं म्हटलं की ते जे झालेलं स्फुरण आहे तेच त्याचं उपादान कारण ठरलं आणि तेच त्याचं निमित्त कारण ठरलं. आता उपादान कारण म्हणजे काय आणि निमित्त कारण म्हणजे काय थोडं बघू. की एखादा कुंभार आहे, कुंभार ज्या वेळेला मडकं बनवतो तेव्हा कुंभार हा निमित्त कारण आहे आणि असलेली माती हे उपादान कारण. म्हणजे जे मूळ असणार तसं ब्रह्माचं झालेलं स्फुरण हेच त्याचं उपादान कारण झालं आणि हेच त्याचं काय झालं तर निमित्त कारण झालं. आणि मग विश्वाची उत्पत्ती करायचा ब्रह्मदेवा म्हणजे त्या ब्रह्माचा संकल्प झाला. संकल्प झाल्यानंतर असं म्हटलं जातं की पहिल्यांदा विश्वाची उत्पत्ती झाली नाही. आपल्या ज्या इंद्रियांच्या देवता आहेत त्या देवता निर्माण केल्या गेल्या आणि त्या देवता अत्यंत सूक्ष्म देवता होत्या, त्या विश्वामध्ये गेल्या. विश्वामध्ये गेल्यानंतर त्या देवता परब्रह्माला म्हणतात की अरे तू आम्हाला निर्माण केलंस खरं, पण आम्ही भोग कशाच्या साह्याने घ्यायचा? काय कशासाठी तू आम्हाला निर्माण केलंस? तू आम्हाला निर्माण केलंस इंद्रियांच्या देवता म्हणून, पण काहीतरी तर दे की जेणेकरून आम्ही भोग घेऊ शकू. आणि मग असं म्हटलं जातं की त्या विधात्याने पहिल्यांदी एक गायीचं शरीर निर्माण केलं. गायीचं शरीर निर्माण केल्यानंतर नेत्राची देवता ती नेत्रामध्ये गेली, कर्णाची देवता कर्णामध्ये गेली, त्वचेची देवता त्वचेमध्ये गेली, जिव्हेची तिकडे गेली आणि गंधाची जी आहे ती घाणेंद्रियामध्ये बसली. सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या देवता त्या त्या इंद्रियामध्ये जाऊन स्थिरावल्या. गायीने बघितलं, गायीला बघितल्याबरोबर काय दिसलं तर सुंदर गोठा दिसला, हिरवगार गवत दिसलं, गोठा दिसला आणि मग तिला एक बैल दिसला. पुन्हा आणखीन आजूबाजूला बघितल्यानंतर तिला एक हिंस्त्र श्वापद दिसलं. हे सगळं बघितल्यानंतर त्या देवतांनी ते पाहिलं, त्या पुन्हा विधात्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या हे शरीर चांगलं आहे पण ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं शरीर आम्हाला काही देता येईल का? मग दिलेलं आहे घोड्याचं शरीर. सगळ्या इंद्रियांच्या देवता त्या त्याच ठिकाणी स्थिरावल्या. या ठिकाणी मगाशी गायीला गोठा दिसला होता
घोड्याला तबेला दिसला, तिकडे बैल दिसला होता, इथे घोडी दिसली, तिकडे हिरवगार गवत दिसलं होतं, या ठिकाणी कडबा दिसला आणि हिंस्र शापद जे तिकडे दिसलं होतं ते याहीला हिंस्र शापद दिसलं. पुन्हा त्या देवता तिकडून आल्या आणि विधात्याला म्हणाल्या आणखीन एखादं सुंदर शरीर आम्हाला मिळतंय का बघ. आणि मग असं म्हटलं जातं की विधात्याने जे शरीर निर्माण केलं ते मानवाचं शरीर निर्माण केलं आणि मानवाच्या त्या इंद्रियामध्ये सर्व देवता स्थिरावल्या आणि मग त्यांनी बघितलं अतिशय सुंदर हिरवेगार डोंगर त्यांना दिसले, खळखळणाऱ्या नद्या दिसल्या, अथांग सागर दिसला, चंद्र दिसले, सूर्य दिसले, संपूर्ण निसर्गाचं सुंदर ते सगळं दृश्य त्यांनी बघितलं आणि अतिशय त्या देवतांना आनंद झाला. आणि त्या देवतांना आनंद झाल्यानंतर त्या देवता पुन्हा विधात्याकडे आल्या आणि म्हणाल्या हे शरीर आम्हाला अत्यंत पसंत आहे. विधात्याने अत्यंत मार्मिक प्रश्न केला की मगाशी जे तुम्हाला शरीर दिलेलं होतं त्याही मध्ये हे होतं, या शरीरामध्ये असं विशेष काय आहे की जे तुम्हाला पसंत आहे. प्रश्न अत्यंत खोचक आहे विधात्याने विचारलेला, पण त्या इंद्रियांच्या देवतांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे की जे नरदेहात कशासाठी मिळालंय त्याचं सार्थक आहे. त्या इंद्रियांच्या देवता असं म्हणाल्या की आधीची दिलेली जी शरीर होती ती फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून या भोगयानी होत्या, पण हे एकच शरीर असं आहे की ज्या शरीरामध्ये ज्यांनी आम्हाला निर्माण केलं त्याला जाणण्याची क्षमता फक्त नरदेहामध्ये. म्हणून ज्ञान काय, अज्ञान काय, धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सार काय, असार काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे सर्व जाणण्याची प्रक्रिया कुठे असेल तर ती नरदेहामध्ये आहे आणि म्हणून हे शरीर आम्हाला पसंत आहे. विधाता अत्यंत प्रसन्न झाला आणि मग त्यांनी सांगितलं यासाठी तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे. आणि मग शास्त्र आपल्याला सांगतं की ज्याच्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट दिलेली आहे तेच आपण करावं, त्याचा वापर केला नाही तर काय होतं. जसं कारखान्यामध्ये एक यंत्र आहे, ते यंत्र जर तुम्ही वापरलंच नाही तर ते गंजून जातं आणि गंजून गेलं नाही की त्याची कार्य करण्याची क्षमता नाही. तसं म्हटले की या नरदेहामध्ये ज्याच्यासाठी आपण दिलेलं आहे, ज्यांनी आम्हाला निर्माण केलं त्याला जाणायचं आणि नुसतं जाणायचं नाही तर त्याच्याशी एकरूप व्हायचं. त्यासाठी हा नरदेह मिळालेला असताना तो जर आपण वापरला नाही तर शास्त्राने सुंदर म्हटले की मग जशी तुमची अंते मती सागती, देह सोडताना जी काही मती असेल त्यानुसार जी दिवसभर वर्षभर आपली आयुष्यभर जी काही वासना आपली असेल की जी आपली कृती असेल तदनुसार तुम्हीच तुमचा पुढचा जन्म कोणता आहे तो ठरवला. शास्त्राने सुंदर सांगितलं ठरवा. अत्यंत कुचकं बोलणं जर लोकांना असेल, आपल्याला एखाद्या सवय असते की टॉन्ट मारायचे, व्यवहारामध्ये आपण म्हणतो लेकी बोले सुने लागे फार छान आहे, पण असं जर सवयच असेल सारखं कुचकं बोलायची, शास्त्र म्हणते याला नक्की विंचवाचा जन्म मिळणार. सतत मला काहीतरी खावंसं वाटते की जे खाऊ नये असं अभक्ष्य भक्षण करावंसं वाटते, वाघ आणि सिंहाचा जन्म मिळणार, याचा अर्थ कोणता देह मला मिळणार हे शास्त्राने सांगून ठेवले की कशी ज्याप्रमाणे वासना आहे त्यानुसार देह मिळणार. आणि असा देह शास्त्र असं म्हणतं की जर तुम्हाला नरदेह मिळालेला आहे तर ह्याचं पहिलं आद्य कर्तव्य कोणतं असेल तर ते ईश्वराचं जाणून घ्यायचं. आणि मग त्यानंतर आपण बघतो की मानवाने हळूहळू विकास केला आपल्या बुद्धीच्या साह्याने. आपण आज किती प्रगत झालेलो, हे कितीही प्रगत झालेलो असलो तरी गीतेमध्ये एक सुंदर वचन भगवंताने असं सांगितलंय. तो भगवंत असं म्हणतो की अर्जुन ज्यावेळेला म्हणतोय की मला अशी भीती वाटते की मी आता मारणार आहे आणि माझे सगळे बंधू मरणारे आहेत, मी मारणार आणि हे सगळे मरणार आहेत, तेव्हा मला हे युद्ध नको. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत अरे तुझा किती मूर्खपणा आहे. ज्यांनी विश्वाची निर्मिती केलेली आहे त्यांनी पहिलं आद्य कर्म करूनच ठेवलेलं आहे. यानंतर जे जे काही घडायचं आहे हे विधात्याने ठरवलेलंच आहे. त्यामुळे तू इथे कधी येणार आहेस, तू कधी जाणार आहेस, तुझ्या हातून काय कार्य ठरणार आहे हे सगळं आधी विधात्याने ठरवलेलं आहे. निमित्त मात्र भव सव्यसाची. भगवंत सांगतोय की अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे की निमित्त मात्र भव सव्यसाची. जे काही आपल्या हातून घडणारं कर्म आहे, मग ते चांगलं असू दे वाईट असू दे, जे काही बोलणार आहोत, जे काही करणार आहोत, जे आपल्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती आधी ठरलेली आहे. आणि त्यामुळे आपण म्हटलं असं की आम्ही प्रयत्नाने हे मिळवलेलं आहे. प्रयत्न हजार लोक करतात पण यश द्यायचं किंवा नाही ते त्याच्या हातामध्ये, आपल्या हातात नाही. सुंदर कर्माचा विचार फार सुंदर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो विचार करताना अत्यंत सुंदर विचार असा म्हणलेला आहे की ज्याला आपण कर्म म्हणतो, कर्माशिवाय जो जीव म्हणून जन्माला आलेलो, आपण सगळे जीव म्हणून जन्माला आलेलो, जन्माला आल्यानंतर कर्मापासून क्षणभरही आपण दूर राहू शकत नाही. गीतेमध्ये सुंदर वचन आहे की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षण सुद्धा जीव जन्मापासून राहू शकत नाही, काहीतरी तो कर्म करीत असतो. निदान डोळ्याची
उघडझाप तरी तो करत असतो. कदाचित माझा देह स्वस्थ असेल पण माझी चयापचयाची क्रिया चालू आहे, माझा श्वास चालू आहे आणि मला असं वाटतं की आम्ही पुष्कळ काही करतो. ज्याच्या चरणी आम्ही दासबोध शिकलो ते म्हणाले, एक क्षणभर विचार ठेवा की त्या परमेश्वराने तुमच्यावरती काय कृपा केली आहे. आणि ती पहिली कृपा कशी असेल तर तुमचं श्वसन त्यांनी तुमच्या हातामध्ये ठेवलेलं नाही. कारण माणूस एक दिवस नक्की म्हणेल, म्हणे मी आज श्वास घ्यायलाच विसरलो, काय होईल, मी आज माझं अन्न पचवायलाच विसरलो, नाही त्यांनी ठेवलं. कारण ती क्षमता आपली नाही. याचा अर्थ जिथे माझ्या देहावरती माझं बंधन नाहीये तिथे जगावरती माझं बंधन कसं काय असेल. ईश्वराच्या इच्छेशिवाय पान सुद्धा हलणार नाही आपण बघतो. आणि असं हे जे तत्व आहे त्या तत्वाने त्याने असं म्हटलं की तिथपर्यंत जायचं असेल तर ते कर्माच्या सहाय्याने आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. पण ते नेमकं कर्म म्हणजे काय, शास्त्राने एक सुंदर विचार म्हटलाय बरं का, की पहिल्यांदी क्रिया घडते, मग कर्म घडतं, मग कर्मयोग घडतो आणि मग नैष्कर्म्य सिद्धी आहे. टप्प्याटप्प्याने हा विचार आहे. त्यांनी पहिल्यांदा म्हटले की जी क्रिया आहे ती सहज क्रिया आहे. क्रिया कोणती, आपण म्हणतो एखादं लहान बाळ, ते लहान बाळ हातपाय हलवत, अत्यंत सहज क्रिया आहे. कारण त्या लहान बाळाला आता नक्की माहिती नाही की मी हात कशासाठी हलवतोय, हा पाय मी कशासाठी हलवते, काही नाही. पण त्याला ते हातपाय हलवल्याशिवाय राहत नाहीये, ते काहीतरी करतं. अजून थोडं मोठं झालं तर ते गुडगुड पळतं, इकडे जातं, बाहेर जातं, तिकडे जातं. पण हे सगळं करत असताना त्या सगळ्या क्रिया आहेत. आणि क्रिया काय आहेत, कारण त्या लहान मुलामध्ये कर्तृत्वाचा भाव नाही, मी काही करतोय असा भाव नाहीये. सहज घडणारी जी आहे ती क्रिया आहे. त्यानंतरचा टप्पा कोणता आहे तर कर्म आहे. आणि कर्म त्यालाच म्हटलं जातं ज्यामध्ये कर्त्याला थोडासा भाव आहे की मी काम करतोय. अगदी साधा आम्ही महिला घरामध्ये स्वयंपाक करतो तरी आम्हा बायका सहज म्हणतो, आज इतका छान स्वयंपाक केला पण घरच्या कोणी सुद्धा दाद दिली नाही. राग येतो आम्हाला नाही म्हटलं. याचा अर्थ कर्म केल्यानंतर कुणीतरी दाद द्यावी अशी अपेक्षा आहे. आणि दाद द्यावी अपेक्षा काय आहे, कारण त्या ठिकाणी सूक्ष्म मी कर्ता हा भाव आहे. ज्या ठिकाणी कर्ता हा भाव आहे त्याला कर्म असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा शास्त्र असं म्हणतं की क्रियेतून आपण कर्मामध्ये कसे जातो, जसजशी आपली देहबुद्धी दृढ होत जाते. लहानपणी लहान मुलाला स्वार्थ नाहीये, अत्यंत मुलं निस्वार्थी आहेत. बघा, घराने आईने खूप छान खाऊ केला तर त्या मुलाला असं कळत नाही की बाजूचा मुलगा आल्यानंतर छान बदामाचा आईने शिरा केला तो शेजारच्या मुलाला देऊ नये, असं मूल कधी म्हणणार नाही. आई माझा मित्र आले तर खाऊ दे बरं. मूल मोठं झाल्यानंतर लगेच आई म्हणेल की तो बदामाचा शिरा आहे, नको साडी गोळी तू बाळाला दे बरं. हा स्वार्थ जसजसं वय वाढत जातं तस तसं देहबुद्धी वाढत जाते. देहबुद्धी जसजशी वाढत जाते तस तसा माणूस कर्माकडे जातो. आणि कर्म जसा तो करायला लागतो तसा त्याचा अहंभाव हा जोपासत जातो. आणि त्यानंतर मग हळूहळू शास्त्र म्हणतात की मग ह्याच्यातून तुम्हाला कर्मयोगामध्ये जायचं असेल तर काय करायला लागेल. कर्मयोग म्हटलेलं आहे. योगामध्ये युज हा धातू आहे. युज म्हणजे जोडणे. आता प्रत्येक कर्मामध्ये त्या ईश्वराला जोडायचं. आता जोडता येणं फार अवघड आहे. येईल का काही जोडता आपल्याला. प्रत्येक कर्मामध्ये ईश्वर जोडायचं. याचा अर्थ एक तर कर्म करायचं, ते कर्म निष्काम करायचं. आणि निष्काम कर्म करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासारख्या प्रापंचिकांना वाटतं अरे आम्ही नोकरी करतो मग आम्ही पगाराची अपेक्षा करायची नाही का, असं म्हणतात. धर्म अर्थ काम मोक्षामध्ये काम आणि अर्थ ह्या दोन गोष्टी सकामच असल्या पाहिजेत. अगदी निर्विवाद गोष्ट आहे. साधकाने भक्ताने अजिबात गोंधळ करता कामा नये इथे, नाहीतर व्यवहार आपला गोंधळामध्ये होतो. जोपर्यंत आपण अर्थ आणि काम या दोन गोष्टी आहेत त्या ठिकाणी तो सकामता अत्यंत आवश्यक आहे. मग निष्कामता कुठे हवी आहे तर धर्म आणि मोक्षाच्या बाबतीत मात्र निष्कामता आहे. उपासना करताना मला त्या परमेश्वराकडून त्याच्यावरती श्रद्धा बसेपर्यंत सकामता आहे. पण एकदा विश्वास बसल्यानंतर मग परमेश्वराकडे काही मागणं नाही. याचा अर्थ सकामता आणि यांत्रिकता हे दोन शुद्ध परमार्थाला शाप आहे. शाप आहे, अत्यंत आवश्यक आहे. एका टप्प्यापर्यंत आवश्यक आहे. जसं आपल्या समुद्रामध्ये लहान मुलांना आपण खेळायला घेऊन जातो, पहिल्यांदा आपले पाय भिजतात, मग आपले गुडघे भिजतात, मग आपण कमरेपर्यंत पाण्यात जातो. तसं म्हटलेलं आहे की परमेश्वरावरती विश्वास बसेपर्यंत सकामता ठीक आहे, पण एकदा विश्वास बसल्यानंतर ती सकामता निघून गेली पाहिजे, यांत्रिका निघून गेली पाहिजे. आणि मग उपासना, ती उपासना ही निष्काम झाली पाहिजे, असा तो विचार आहे. त्यामुळे कर्मामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये मग त्याचं स्मरण करून त्याला कर्मामध्ये त्याला जोडायचं, किंवा एक तर निष्काम कर्म करायचं आणि प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित करायचं.
हा कर्मयोग झाला. आणि कर्मयोग म्हणजे ही साधना झाली. पण त्या कर्मयोगाचं फलित शास्त्र असं म्हणतं की अशी कर्म ईश्वराला स्मरण करून केलेलं कर्म. आता आपण म्हणतो एखाद्या बँकेमध्ये काम करणारा माणूस आहे, तो नोटा मोजत आहे, कसं काय तो परमेश्वराचं स्मरण करेल? अत्यंत अवघड आहे. असं कर्म करताना, किंवा आम्ही शिक्षक आहोत, आम्ही वर्गामध्ये शिकवतोय, आम्ही वर्गामध्ये शिकवताना आतमध्ये म्हणू का की आम्ही आता परमेश्वराचं स्मरण करून बाहेर शिकू? काही काम करणं शक्य नाही. मग शास्त्राने सुंदर म्हटले की असं कर्म तुम्ही कसं ईश्वराला अर्पण कराल? एखादं कर्म सुरू करायच्या आधी शास्त्र असं म्हणतं की परमेश्वराचं स्मरण करा आणि ते काम संपल्याबरोबर त्याचं स्मरण करून त्याला अर्पण करा. याचा अर्थ सुरुवातीला आणि शेवटी जर ईश्वराचं स्मरण केलं तर ते कर्म ईश्वराला समर्पित होतं. सुंदर सोपं आहे बरं का, पण प्रयत्न करून बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला कर्माच्या सुरुवातीला ईश्वराचं स्मरण होतं, कर्म झाल्यानंतर होतच नाही. आता ज्याला खोचा माहिती येणारच नाही आठवण, कारण इतके आपण प्रवाह पतित झालेलो असतो की ते कर्म ईश्वराला समर्पित करायचे हे आपण विसरून जातो. त्यामुळे क्रिया, कर्म, कर्मयोग आणि नैष्कर्म्य सिद्धी अशा या 4 टप्प्यांनी या कर्माचा विचार समर्थाने सांगितलेला. आता कर्मापासून जर आपण वेगळे होऊ शकत नाही. मला कोणी सांगितलं अलकादेवी तुम्ही या, पण तुमच्या सावलीला बाजूला ठेवून या, नाही शक्य. तसं कर्म एकदा करायचं म्हटल्याबरोबर कर्माचं फळ त्या कर्माबरोबर आलंच. बरं, कर्माशिवाय जीव राहू शकत नाही हा सगळा विचार केल्यानंतर मग नेमकं कर्म कसं करायचं? आता इथे मात्र शास्त्र आपल्याला अतिशय सुंदर सांगते की कर्म काय प्रकाराने कर्म करायचंय. प्रपंचामध्ये राहायचंय, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची, आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेताना काय प्रकाराने कर्म करायचं समर्थ दासबोधामध्ये असे टप्प्याटप्प्याने आपल्याला उदाहरण सांगतात बरं का, की काय प्रकाराने तुम्ही कर्म कराल. समर्थ एका ठिकाणी म्हणतात तुम्ही प्रपंच करताय ना, अजिबात तुम्हाला प्रपंच सोडायची गरज नाही, कारण परमेश्वराने 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टी म्हणजे त्याने असं सुंदर शास्त्राने म्हटले की दीज आर द पॅरलल लाईन्स. आता समांतर 2 रेषा आहेत, त्या कधीच एकमेकांना मिसळत नाहीत किंवा मिळत नाहीत. हा सिद्धांत, मला वाटतं हा सिद्धांत सगळ्यांना मान्य. 2 समांतर रेषा, 2 पॅरलल लाईन्स दे नेव्हर मीट, किंवा 2 रेषा कधी एकमेकांना मिळत नाहीत. तसा शरीर आणि मन या 2 समांतर रेषा आहेत. मग 2 समांतर रेषांनी काय करायचं तर शरीराने प्रपंच करायचा, मनाने परमार्थ करायचा. आता काय कोण कशामध्ये आड येतंय? आता आपण म्हणू की आम्हाला काही आड येतंय, आम्हाला वेळ मिळत नाही, ही संधीच नाही आहे. वेळ मिळत नाही, आम्हाला जमत नाही, हा सगळा संतांना मान्य असणाऱ्या गोष्टीच नाही आहेत. या संत असं म्हणतात की सगळ्यांना सर्व काही मान्य आहे, फक्त करायचा हा तुमचा संकल्प नाही. ज्या क्षणी संकल्प होईल की मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या वेळेला तो जीव तसा साधना करायला लागेल, प्रयत्न करायला लागेल, आणि मग त्याला कळेल की माझं काही कशाला नाडत नाही, शरीर माझं सुंदर काम करतंय, मन जिथे असायचं तिथेच आहे. कित्येक गोष्टी अशा आहेत, आपण गाडीमध्ये प्रवास करतोय, काय करत असतो मनाने? आम्ही बायका पोळ्या करत असतो, काय करतो मनाने त्यावेळेला? काय शास्त्र ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, संतांचा विचार ज्या वेळेला अभ्यास करतो, त्यावेळेला आपले संत सूक्ष्मामध्ये जायला शिकवतात. अक्का वेलणकर म्हणून एक मोठ्या संत आमच्याकडे होऊन गेल्या, त्या असं सुंदर म्हणायच्या, एखादी बाई म्हणे घरामध्ये चपाती करते, चपाती करताना विचार करा पोळी मी कशाची बनवते? मी गव्हाची बनवते. गहू कुठून आले? जमिनीतून आले. जमीन कशातून आली? जलतत्वातून आली. जल कशातून आलं? तेज तत्वातून आलं. तेज कशातून आलं? वायू तत्वातून आलं. वायू तत्व कशातून आलं? आकाश तत्वातून आलं. आकाश कशातून निर्माण झालं? परब्रह्मातून निर्माण झालं. ती पोळी तुम्हाला परब्रह्माकडे घेऊन जाईल. कार्य तेच आहे, विचार मला सूक्ष्मापर्यंत येऊन जा. प्रत्येक कर्म करताना ज्या वेळेला आहोत, प्रत्यक्ष कर्म करताना जर एखादं व्यावसायिक कर्म आहे त्या ठिकाणी हे विचार गरज नाहीये, पण ज्या वेळेला काही आम्ही अशी काम करतोय, कचरा करताना कचरा काढतोय, चिंतन करायला काहीच हरकत नाही. चिंतनातून अखंड मनन करत 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 बुद्धी अत्यंत सूक्ष्म होते, आणि जितकी बुद्धी सूक्ष्म होते तितकी त्या सूक्ष्म तत्वाला ती गवसणी घालू शकते. तुकाराम महाराजांचं एक सुंदर वचन आहे. तुकाराम महाराज आपल्याला म्हणताय की संकोचून या काय झाला असे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. काय सुंदर होईल. अरे माणसा, तुझी बुद्धीची क्षमता इतकी विलक्षण आहे, तू असं संकोचून लहान लहान काय झालाय, या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापण्याची तुझ्या बुद्धीची क्षमता आहे. एवढं विलक्षण सामर्थ्य तुझं आहे. असं काय त्या बुद्धीचा तू वापर करत नाहीस? पण त्या बुद्धीचा वापर पण कुठे करतच नाही. याचा अर्थ ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहण्याची बुद्धी आपली व्यापक होऊ शकते.
पण आपण त्याचा व्यापक करत नाही. याचा अर्थ इतके जेवढं ब्रह्म व्यापक आहे तितकाच मीही व्यापक होऊ शकतो, कारण मीही ब्रह्मच आहे. 6 अहम, आणि तो जर 6 अहम असेल तर मी तोच आहे. आणि त्याचा अनुभव मला का नाही, कारण का आता मी मला मानव समजतो, आणि मला मानव समजल्यानंतर मी लहान समजतो. मला वाटतं आता स्टीफन कॉवेची गोष्ट ना, स्टीफन कॉवे आता सगळ्यांना माहिती असते, मॅनेजमेंटचे आता अध्यात्म विद्यार्थी असतील, त्यांनी पण सुंदर म्हटलंय की आपण वी आर तर म्हणतोय की वी आर नॉट ह्युमन बीइंग्स हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, वी आर द स्पिरिच्युअल बीइंग्स हॅव्हिंग ह्युमन एक्सपिरियन्स. कोण आहे माझं खरंच स्वरूप काय? पण मला असं वाटतं की मी मानव आहे. काय मला अनुभव घ्यायचा आहे, मला त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि मग त्यासाठी समर्थ सुंदर एक कर्माचा विचार म्हणतायत, आणि तो विचार म्हणताना समर्थ असं म्हणतात, प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. मग त्याच्यासाठी मला प्रपंच सोडायला हवाय का? मला माझी माणसं सोडायला हवीत का? मला वैराग्य मानायचंय म्हणजे मला काही उपभोगायचंच नाही का? माझ्यासमोर सुंदर बासुंदी आली तर काय ती मी एरंडेल पेल्यासारखी प्यायची आहे का? नाही, बासुंदीचा आस्वाद हे बासुंदी सारखाच घ्यायचा. काही सोडायचं नाही. प्रपंच उपाधी न सांडिता काही सोडायचं नाही. फक्त काय सोडायचं तर विचारायची सार्थकता. याचा अर्थ संपूर्ण परमार्थ प्रांत हा विचारांचा प्रांत आहे. आणि हे सुरुवातीला पटतच नाही. आपण व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी घेऊन परमार्थामध्ये येतो, आणि आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, त्यामुळे आपण काहीतरी करत राहतो. मग काय करायचं? देवाची पूजा करत राहायची, ठीक आहे, करायला हवी. मग एखादा ग्रंथ वाचायचा, वाचत राहतो, हेही ठीक आहे. पण त्याच्यानंतरचं मनन चिंतन, जोपर्यंत या सूक्ष्म गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत पुढचा प्रवास होत नाही. म्हणून आत्मा अरे वो श्रोतव्य मंतव्य निदिव्य असेल. हे जे मनन आहे, चिंतन, हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जनामध्ये सार्थकता विचारांचा जोपर्यंत प्रांत आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे, आणि तो सूक्ष्म प्रांत आपल्याला त्या सूक्ष्म तत्वापर्यंत घेऊन जातो. सुंदर एक समर्थाने उदाहरण त्या ठिकाणी दिले की काय माणसांनी कसं वागावं. समर्थ असं म्हणतात की संपूर्ण ह्या जगामध्ये तुम्ही बघा, आणि जगामध्ये बघितल्यानंतर साधे पशु पक्षी बघा, ते जीवन कसं जगतायत. मला वाटतं आपण आता नॅशनल जिओग्राफी मध्ये किंवा डिस्कवरी मध्ये बघतो, किती सुंदर सुंदर नवीन नवीन जीवजंतू बघतो, इतके सुंदर त्यांचं ते जीवन बघतो. आता आपल्याला सगळं टीव्हीवरती बघायला मिळतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं, समर्थांनी त्याचं उदाहरण इतकं सुंदर दिले की परनाळी उचलून पाहे जीवसृष्टी विवेके चाले, माणूस होऊन भ्रमले काय म्हणून समर्थ म्हणतात की साधी पानावरची अळी असते, ती पानावरची अळी चालताना म्हणे की पानावरती जेव्हा पाय देते, पुढचे मागचे पाय उचलते, पुढचे पाय बघताना बघते की पान मऊ आहे की नाही. ते मऊ असल्यानंतर आपले पाय रोवते आणि मग पाकचे पाय उचलते. याचा अर्थ इतका विचार करून संपूर्ण जीवसृष्टी विवेके चाले. मग मानुष्य होऊन भ्रमले काय म्हणून. माणसासारखे माणसं तुम्ही का नाही विवेकाने वागत? कशासाठी तुम्हाला इथे धाडलेले? धर्माच्या कामासाठी रामाने आम्हाच दाढी आले. मग धर्म कुठे गेला? धरणात इथे धर्म. कोणता माझा धर्म आहे? स्वस्वरूपी राहणे हा धर्म. हा तुम्ही कसे काय विसरले? प्रपंच कराच, प्रपंच अवघाची करावा, परंतु परमार्थ अवघाची विसरावा हे विहित नव्हे. म्हणजे परमार्थही करा आणि प्रपंचही करा हे पूर्ण सांगतात. पुढे त्यांनी असं म्हणते की लौकिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टींवरती समर्थ विचार करायला सांगतात की व्यवहारामध्ये तुम्हाला अत्यंत उत्तम वागलं पाहिजे, भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. आणि किती प्रयत्न करायला पाहिजेत? प्रयत्नांती परमेश्वर हा समर्थांचा विचार. अखंड प्रयत्न करा, किती प्रयत्न करा. त्यासाठी समर्थ एका ठिकाणी दृष्टांत उदाहरण देतात. ते म्हणतात की त्यांचा आपल्या हातातल्या रेषांवरती विश्वास नाही बरं का. समर्थाने सिद्धांत दासबोधामध्ये 17व्या दशकामध्ये मांडलाय. ते असं म्हणतात रेखा तितुकी पुसवणी जाते. जर अखंड प्रयत्न केलेत तर तुमच्या हातातल्या ज्या रेषा आहेत त्या रेषा पुसण्याचं सामर्थ्य तुमचं आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. आणि प्रारब्ध ह्या शब्दाचा अर्थ आहे प्र म्हणजे अत्यंत वेगाने. हा संस्कृत मधला उपसर्ग आहे. प्रधातू आपण म्हणतो धावती, प्रधावती, धावतो म्हणजे, आणि प्रधावती म्हणजे अत्यंत वेगाने धावतो. आरब्ध म्हणजे एखादी गोष्ट सुरू करणे, आणि प्रारब्ध म्हणजे अत्यंत वेगाने कर्माला अचूक सुरुवात करणे. म्हणजे प्रारब्ध म्हणजे कर्म जर अत्यंत वेगाने योग्य दिशेने आपण सुरू केलं तर ते प्रारब्ध आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून रेखा तितुकी पुसवली जाते. जर मी भरपूर प्रयत्न केले तर मला आयुष्यामध्ये एकही गोष्ट अशक्य नाही. आपण म्हणतो नाही माझ्या प्रारब्धामध्ये नव्हतं, नाही, अचूक प्रयत्न करावे ना, म्हणून केले ते सजेना.
आपला अवगुण जाणे ना काही गेल्या. काय समर्थांचा विचार सुंदर आहे बघा. अचूक प्रयत्न करावे ना. तुम्हाला प्रयत्न काय अचूक तुम्ही केलेला नाही. योग्य प्रयत्न केला असता तर तुम्हाला यश मिळालंच पाहिजे. अचूक प्रयत्न करावे ना म्हणून केले ते सगळेना. आपला अवगुण जाणे ना. माझा दोष कळत नाही. आपण दुसऱ्यांचा दोष बघतो. इंग्रजीमध्ये छान म्हटले, पॉइंटिंग वन फिंगर टू अदर्स, थ्री फिंगर्स आर पॉइंटिंग टू यू. दुसऱ्यांचा एक दोष बघतो केव्हा केव्हा दिसतात. तीन दोष माझ्यामध्ये असतात म्हणून मला दुसऱ्यांचा एक दोष दिसतो. काय बघता आलं पाहिजे मला, चांगलं बघता आलं पाहिजे, ते नाही बघताय. म्हणजे नेमकं कर्म करताना समर्थ असं म्हणताय की काय प्रकाराने कर्म करा, अतिशय सुंदर कर्म करा. आणि ते कर्म असं करायचंय की ते कर्म करताना लौकिक आणि पारलौकिक दोन्ही विकास माझा झाला पाहिजे. म्हणजे अत्यंत प्रयत्नाने व्यवहारातली सगळी सुख मी उत्तम भोगली मिळाली पाहिजे. उत्तम भव्य अवघे ते मिळवावे, मिळवे तर अवघे ते टाकावे. सगळं उत्तमात उत्तम तुम्ही मिळवा, सगळं उत्तमात उत्तम घ्या, मिळवा आणि सावकाश उपभोगा. असं पण नाही की उपभोगू नका समर्थ सांगत नाहीत. राजयोग आपल्याकडे सांगितलेला आहे. गीतेमध्ये 9वा पूर्ण अध्याय जो आहे ना तो राजयोग आहे. आणि राजयोग म्हणजे प्रत्येक जीवानी राजयोग भोगला पाहिजे अशी आपली संस्कृती सांगते. लक्ष्मी कधीच वाईट नाही. ती कशी काय वाईट असेल? आपण जिची पूजा करतो ती वाईट नाही. श्री सुक्तामध्ये लक्ष्मीचं वर्णन केलंय. फक्त ती कशी यावी. आपल्याकडे सुंदर म्हटलेलं आहे की लक्ष्मी येताना हत्तीवरनं वाजत गाजत यावी. आणि वाजत गाजत आलेली जी लक्ष्मी आहे ना ती सगळ्या आजूबाजूच्या लोकांना समजते की ह्याच्याकडे एवढं वैभव आहे. आणि समजत जेव्हा एवढं वैभव आहे तेव्हा ते चांगल्या मार्गाने आलेले. आणि अशी जी लक्ष्मी येते ती जाण्याची शक्यता नाही. आणि जी टेबला खालून आलेली आहे ती गेल्याशिवाय राहण्याची शक्यता नाही. कारण ती जिथून येते तिथेच जाते. निसर्गाचा नियम आहे. जिथून ती लक्ष्मी येते तिथेच ती जाते. चुकीच्या मार्गाने असेल तर एखाद्या घरामध्ये 2 पिढ्यानंतर असं निघतं की जो नको त्या मार्गाने सगळे घालवतो पैसे. त्यामुळे कर्माचा विचार समर्थांनी फार सुंदर मांडलाय. आणि हा म्हणताना समर्थांनी राजकारण निरूपण सांगितलंय आणि मुळामध्ये समर्थांनी उत्तम पुरुष सांगितलंय की ते म्हटलं की तुम्ही पुरुष म्हणून जर जन्माला आला असाल तर उत्तम पुरुष होणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि उत्तम पुरुष जर व्हायचं असेल तर काय सुंदर समर्थांचे विचार आहेत. एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात आपण यथेच जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. काय सुंदर सांगितलंय. आपण यथेच जेवणे. आपल्याला वाटतं आपण जेवावं आणि उरलेलं आपल्या मोलकरणीला द्यावं. इतका साधा विचार समर्थांचा नाही. परमेश्वराच्या संदर्भामध्ये आत्मज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण यथेच जेवणे, भरपूर अभ्यास करा, भरपूर साधन करा, परमेश्वर तत्वाचा अनुभव घ्या आणि मग तो अनुभव सगळ्यांना सांगा असं अपेक्षित आहे. आपण यथेच जेवणे उरले ते अन्न वाटणे पण ते वाया घालवू नका. पुढे म्हणतात तैसे ज्ञाने तृप्त व्हावे त्याची ज्ञान जनास सांगावे तरतेन बुडो नेदावे बुडतयासी. एकदा ज्ञान मिळवा आणि ज्ञान मिळवल्यानंतर इतर लोक जे आजूबाजूला आहेत ते बुडतायत, दिसतायत, अत्यंत विषयामध्ये आसक्त असतील, चुकीचं कर्म करत असतील तर जर तुम्हाला कळलं असेल हे विषयामध्ये डुबलेले आहेत तर निदान त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. ज्याला पोहता येते तोच बुडणाऱ्या माणसाला बाहेर काढू शकेल. पण ते पोहायला पहिल्यांदा तुम्ही ज्ञानाने तृप्त व्हा आणि मग इतरांना तुम्ही काय करा तर बाहेर घ्या आणि मग त्यांना त्या विषयातून बाहेर काढा. सुंदर समर्थ आहे की एक सुंदर सांगतात की दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसाराची वर्तावे. किती सुंदर विचार आहे. जगामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर दुसऱ्यांचं अंतर जाणलं पाहिजे. आलेल्या माणसाला कुचकं बोलून वाईट बोलून कसं चालेल. त्याच्या मनाने आपल्याला बोलायला लागतं, हळूहळू बोलवायला लागतं, हळूहळू शिकवायला लागतं. अत्यंत दुसऱ्यांचे अंतर राखावी बहुतांचे अंतर आहे भाग्य येते नंतर आहे सदा तदनंतर आहे. काय सुंदर विचार आहे बघा. राखावी बहुतांचे अंतरे सगळ्यांच्या मनाप्रमाणे घ्यावं भाग्य येते तदनंतर. माझंच खरं झालं पाहिजे कसं चालेल. नाही होऊ दे बाबा तुझं खरं होऊ दे, तुझं खरं होऊ दे ना. लहान काय हरकत आहे. आपल्याला लहानपणा घ्यायला कमीपणा घ्यायला लाज वाटते. आपला इगो आग येतो. पण खरं सांगायचं तर माऊलींची एक सुंदर आहे बघा जगा होई जे धाकुटे. काय सुंदर आहे बघा. जगामध्ये आपण अत्यंत लहान आहोत. नाही बाबा तुम्हाला समजते मला काही सुद्धा कळत नाही. जगी होई जे धाकुटे तेने जवळ का माझी. परमेश्वर त्याला मिळतो की जो लहान होतो. मग जर त्याची प्राप्ती व्हायची असेल तर आपण लहान आहोत. नाही बाबा तू जर म्हणतोस ना तेच खरं आहे. किती सुंदर विचार आहे. काही गरजच नाही. सासरा सुनांचे वाद कुठे येईल. माझं खरं झालं पाहिजे तुझं खरं झालं. ठीक आहे तुम्ही म्हणताय ना होऊ दे ना काय हरकत. आज तुमच्या मनासारखं 15 वर्ष तुमच्या मनासारखं झाल्यानंतर एक दिवस त्यांना नक्की कळेल की अरे ही 15 वर्ष माझ्या मनासारखे करते. आज मी तिला म्हणेल की आज तू तुझ्या मनासारखं कर बर. हा सहज आहे. काय समर्थाने सुंदर म्हटलंय की एका ठिकाणी समर्थ म्हणतात की हा
कसं आहे की साध तसा प्रतिसाद. समर्थाने उदाहरण दिले की जसा तुम्ही साध घालाल ना तसा प्रतिसाद येईल. एको ज्याला आपण म्हणतो, डोंगरावरती उभं राहिलो, ओम म्हटलं तर ओमचा आवाज येईल, अरे म्हटलं तर कारे म्हणत, पण तुम्ही जर अहो म्हटलं तर दुसऱ्याचं उत्तरही काहो येईल. किती साधा विचार आहे. ही कर्माची सगळी अंग समर्थ, व्यवहारामध्ये कसं वागायचं समर्थ सांगतायत. ज्याला आपण म्हणतो फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही एज्युकेशन समर्थ आपल्याला देत आहेत. सगळी कर्माची अंग या ठिकाणी समर्थ सांगतायत. आणि पुढे म्हणतात बरे बोलता सुख वाटे, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवता परात येते मानित जावे, कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्यय आहे ते, मग वाईट ते बोलावे काय निमित्त. मला लोकांनी किती बरं मारावं असं वाटतं, लोकांनी बरं वाटलं, पण आपण किती कुचकं बोलतो. आपणच चांगलं बोलावं ना. लोकांनी बरं बोलावं असं वाटत असेल तर आपण पहिल्यांदा चांगलं बोलावं. आम्ही ज्यांच्याकडे दासबोध शिकलो ना ते मामा गंगेलबर का शिवथरगडी मधले मोठे होते, अत्यंत मोठे महंतच होते, संत होते, ज्यांनी अखंड आपलं आयुष्य रामनामामध्ये घालवलं. आणि अत्यंत काय ज्यांची कर्मभूमी शिवथरगड होती, ज्या ठिकाणी दासबोध लिहिला गेला. मामाने कधी नामाशिवाय मामा कधी राहिलेच नाही. आणि मामांचा अंतही कसा झाला तर रामाचं नाम घेत होते, पहाटे 4 वाजता उठले, रामापुढे गेले, रामाला म्हणाले काय रामा आज जायचं का. रामाच्या मस्तकावरनं फूल पडलं. घरी सगळ्यांना सांगितलं आज रामाने माझ्या कौल दिला, पण म्हणाले समर्थांच्या भूमिकेमध्ये जायचं नाही. 39 पायऱ्या खाली उतरले आणि तिथे देव ठेवले. इतकं ज्यांचं आयुष्य कृतार्थ होत. ते ना मामा नेहमी सुंदर म्हणायचे की घरामधल्या मोठ्या माणसाने तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा कसा व्हावा, तसं वडिलांनी वागत की आपोआप मुलगा तसा वागेल म्हणून. ते सांगायचे की तुम्हाला वाटतं ना मुलांनी सूर्यनमस्कार घालावेत, वडिलांनी सूर्यनमस्कार घालावेत. समजा एखाद्या दिवशी त्यांना वेळ नाही मिळाला, दरवाजा बंद करा आणि म्हणा 1 2 3 4 घालू नका. पण वडील सूर्यनमस्कार करतायत हा संस्कार मुलावरती करा. कर्म काय प्रकाराने करायचंय याचा अर्थ आपल्या कर्माचा किती पडसाद आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती होतो, सहज होऊन जात. आणि मग त्याच्यातून ही संपूर्ण जी पिढी आहे ना, आपण म्हणतो पिढी वाईट, पिढी कधीच वाईट नाही. पिढी अजिबात वाईट नाही. अत्यंत किंबहुना ही मुलं इतकी हुशार आहेत, आपल्यापेक्षा मला वाटतं ही मुलं हुशार. यांचं ज्ञान आपल्यापाशी नाही, आम्ही मान्य करतो. माझी मुलगी तर मला म्हणते आई काय तुझा काही उपयोग नाही बुद्धीचा, तुला मोडीत टाकलं पाहिजे. ती मोडी घेणारी मुलगी पण घेणार नाही. याचा अर्थ त्यांच्या दृष्टिकोनातून आपली बुद्धी मोडीत टाकणं इतकीच आहे, पण ती चॅनलाइज आपल्याला करता आली पाहिजे. छान विचार समर्थ या ठिकाणी सांगतात. पुढे सुंदर म्हणतात की आपण असं चिमटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. काय सुंदर विचार. मला चिमटा घेतला तर जीव किती कासावीस होतो, मग लोकांना का चिमटा घ्यावा. पण आपण घेतो. शाळेमध्ये आम्ही मुलं बघतो, ते पेन्सिल असते तर त्या टोचल्याशिवाय मुलांना राहत नाही. आपल्याला पेन्सिल टोचलेली चालत नाही, मग दुसऱ्यांना का टोचावी. आमच्या शिक्षकांचा तर अनुभव आहे, ते कंपास बॉक्स मधले जे कर्कटक असतात त्या कर्कटकाचा काय उपयोग. मुलं जॉमेट्रीसाठी किती करतात कोणाचे, पण शाळेतले बेंच मात्र नक्की खराब करतात. त्याच्यावरती नाव लिहून ठेवायचं असतं. काय नाव लिहून ठेवायचं असतं की त्यांना मोठं व्हायचं असतं. पण असं बेंच वरती नाव लिहून नाही मोठं होत आहे. कसं मोठं व्हायचं असतं. काय किती सुंदर समर्थाने सांगितलेले बघा. पुढे म्हणतात पेरिले ते उगवले, बोलण्यासारखे उत्तर येते, मग कर्कश ते बोलावे काय निमित्त. जसं आपण बोलू तसं उत्तर आहे. एको जे मी बोलणार आहे तेच मला उत्तर मिळणार आहे. मग बाकीचं कशासाठी बोलावं. याचा अर्थ उत्तम पुरुष कसा असावा याचं संपूर्ण वर्णन समर्थ या ठिकाणी आपल्याला करतायत. आणि मग त्यानंतर सगळा कर्माचा विचार समर्थाने सांगितला. आणि मग संपूर्ण हे कर्म जी करायचे समर्थ असं म्हणतात की ही सगळी करताना काय शास्त्र त्या ठिकाणी. थोडा आपण त्या ठिकाणी शास्त्राचा विचार करूया. कारण पुढे उत्तम पुरुषामध्ये जवळजवळ 20 ते 22 समास असेल की समर्थाने कर्माच्या संदर्भामध्ये दिलेले. कशा प्रकारची तुम्ही कर्म कराल की जेणेकरून तुम्ही एक उत्तम पुरुष व्हाल. आणि हा उत्तम पुरुष समर्थांचा अत्यंत लाडका आहे की ज्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की प्रत्येक जर पुरुष म्हणून जन्माला असेल तर त्याने उत्तमच असला पाहिजे. आणि असा तो उत्तम पुरुष जो आहे की तो प्रत्येकाने उत्तम पुरुष झालं पाहिजे. समाज उत्तम झाला पाहिजे. आपण सगळे म्हणतो की आपला समाज सुधारला पाहिजे. संतांचं असं नाही बरं का. संत समाज सुधारायला जात नाही. आपण म्हणतो समाजामध्ये काही कार्य करता आलं पाहिजे. आमच्या समाजामध्ये आपल्याकडे पुष्कळ आपण बघतो आजूबाजूला दे आर सोशल वर्कर्स. आणि काहीतरी समाजामध्ये जाऊन काम करायला जातात. समाज सुधारायचा आहे, समाजामध्ये करायचंय. इंग्रजीमध्ये पण फार छान म्हणते एव्हरीबडी वॉन्ट दॅट समबडी शुड डू इट बट नोबडी डज इट. आता समाज सुधारायचं संतांची भूमिका नाही. संतांची जी भूमिका आहे ना त्यांनी एक सुंदर एक शास्त्राने दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत असा आहे की समाज हे एक वस्त्र आहे.
आणि ते वस्त्र कसं आहे तर ते एक सुंदर मलमलीचं वस्त्र आहे, ढाक्याची मलमल आहे. काय सुंदर मलमल आहे. त्या मलमलीचा प्रत्येक तंतू हा उत्तम पाहिजे. तसा समाज जर उत्तम पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्ती उत्तम पाहिजे. तुम्ही समाज बदलायला जाऊच नका, तुम्ही फक्त व्यक्ती उत्तम व्हा, समाज आपोआप बदलेल. एक व्यक्ती सुधारली की त्याच्या आजूबाजूची सगळी व्यक्ती आपोआप सुधारते, कारण त्या व्यक्तीचा प्रभाव इतरांवरती पडतो. समाज सुधारायची काही गरज नाही, कारण त्याच्यासाठी आपण जन्माला आलो नाही, त्याच्यासाठी ईश्वर अवतार घेणार आहे. आपली कुठे एवढी कॅपॅसिटी आहे किंवा क्षमता आहे की आपण समाज बदलू शकू, पण निदान मला बदलणं शक्य आहे. आणि तेवढं संपूर्ण अंतरंगातून एखाद्याला बदलण्याचं सामर्थ्य एखाद्या संतांचं आहे. आणि मग ते कसंच कर्म करावं की जेणेकरून त्या कर्मापासून मी अलिप्त होईल. आता या ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं एक सुंदर दृष्टांत आत्मारामामध्ये समर्थ देतात. समर्थ असं म्हणतात की ज्याला तुम्ही माया माया म्हणता, ज्याला तुम्ही आपली लोक म्हणता, ती माया नाहीये. काल आपण बघितलं माझी माया माया अत्यंत दयाळू आहे की जी मला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. मग ही मायेची माणसं मला तोडायची आहेत का? मला मायेची माणसं तोडायची नाहीयेत. मला फक्त माझं ममत्व काढून घ्यायचंय. आणि ममत्व काढून घ्यायचंय म्हणजे त्यातली आसक्ती काढून घ्यायची. आणि आसक्ती काढून घ्यायची म्हणजे त्यांचं द्वेष नाही करायचा, किंबहुना अधिक प्रेमाने ते काम करायचे. आणि अधिक प्रेमाने तेच कर्म करीत असताना मला या भूमिकेतून करायचे की ते कर्तव्य कर्म म्हणून करायचे. ज्या वेळेला एखादं कर्म आपण करतो ते कर्म मी करतोय म्हणण्यापेक्षा मला ईश्वराला अर्पण करायचंय. ईश्वराने दिलेलं कर्म आहे, कर्ता ईश्वर आहे. ईश्वराचं कर्म ईश्वराला समर्पित करण्यासाठी मी करणार आहे. आणि ते ईश्वराला समर्पित करून टाकून मी त्याचा माझ्या कर्तृत्वातून मी अलग होणार आहे. असं ज्या वेळेला कर्म केलं जाईल त्यावेळेला तो जीव सहज कर्मापासून अलग होईल. आणि कर्मापासून ज्या वेळेला जीव अलग होईल तेव्हा ते निष्काम कर्म घडेल. ज्या क्षणी कर्म निष्काम घडतं त्या क्षणी शास्त्रांनी सुंदर म्हटले की चित्त अत्यंत शुद्ध होत. चित्त शुद्ध झालं म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं. आता चित्तामध्ये सुद्धा 4 प्रकार 5 प्रकार आहेत आपल्याकडे, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो. एक होतं स्फुरण, मला आता वाटलं चहा प्यावा, स्फुरण. ते निर्गुण आहे, निर्विकार आहे, त्याला काहीच नाही, पण ते स्फुरण होतं. त्यानंतरच येतं मन, जे संकल्प विकल्प करतं. संकल्प विकल्पनात्मक वृत्ती ती मनहा. त्यानंतर बुद्धी, निश्चयात्मक वृत्ती ती बुद्धी. त्यानंतर अवधारणात्मक वृत्ती ती चित्त. हे चित्त म्हणजे अवधारण करण्याचं काम करतं. आणि त्यानंतरचा येतो अहंकार, अहम अहम कारयती ते अहंकारा. इतके 5 अंतःकरणाचे सूक्ष्म पदार्थ आपल्या अंतःकरणामध्ये येतात. त्यातलं चित्त जे आहे ते चित्त अत्यंत शुद्ध होतं. आणि ज्या क्षणी चित्त शुद्ध होतं तेव्हा त्या शुद्ध चित्ताला शुद्ध तत्वाची ओढ लागते. जोपर्यंत चित्त कर्म शुद्ध होत नाही तोपर्यंत ईश्वराला जाणून घेण्याची, त्याची उपासना करण्याची इच्छा सुद्धा होत नाही. आता लक्षात येईल की आपल्या आजूबाजूच्या लोकांना परमेश्वराची का ओढ नाही? कर्म शुद्ध नाही. मग त्यांचं नाही हो न होईना, आपल्याला त्याची काही गरज नाही, दुःख वाटायचं काही गरज नाही. त्यांचा प्रवास तो परमेश्वर करून घे. पण मला जाणीवपूर्वक जितकं कर्म शुद्ध होत जाईल तितकं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं की मग त्याने असं म्हणलंय की मग ह्या चित्त शुद्ध झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो पूर्ण उपासनेचा जो आहे तो उपासनेच्या टप्प्यामध्ये आपण बघू. पण हे चित्त शुद्ध होण्यासाठी काय त्याने असं म्हणलंय, कशा प्रकाराने आपण एखादा शुद्ध चित्त जेव्हा करायचंय तर काम आपण कशा प्रकाराने करू शकू. मग व्यवहारामध्ये समर्थाने एक सुंदर उदाहरण दिले की तुम्ही ज्या गावामध्ये राहताय, ज्या गावामध्ये राहताय त्या गावामध्ये जे राज्य आहे, जो राजा आहे, जे गव्हर्नमेंट आहे त्याला जर जाणलं नाही चालेल का? नाही चालणार. या गावामध्ये जर आपण राहतो मग इथे कोणाचं शासन आहे, इथे गव्हर्नमेंट कोणतं आहे, त्याचे सगळे कायदे मला पाळायला लागतात. गावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर ग्रामाधिपतीला न जाणता तुमचा व्यवहार जसा चालत नाही तसं या विश्वाचा जो विश्वाधिपती आहे त्या विश्वाधिपतीला जर जाणलं नाही तर माझ्या या देहाचा व्यवहार कसा काय चालेल? मग त्याला जाणून घ्यायचंय. सुंदर, किती सुंदर सुंदर उदाहरणं दिली. आणि मग हे जे कर्म आहे ते कर्म कशा प्रकाराने करायचं. एक पहिल्यांदा सांगितलंय की कर्म सोडायची गोष्ट नाही, फक्त कर्माचं कर्तृत्व सोडायला सांगितलं. अगदी साधा विचार आहे बरं का की फक्त कर्तृत्व सोडायचं. आणि कर्तृत्व सोडायचं म्हणजे कर्तव्याने फक्त कर्तव्य भावनेने करायचं. बरेच वेळा असं घडतं की एखादा, आम्ही मुलांच्या बाबतीत करतो, माझ्या 2 मुलींची लग्न मी केली आणि नेहमी त्या मुलींना मी सारखे ऐकवते, काय तुम्हाला माहितीये तुमच्यासाठी मी किती केलंय, रक्ताचं पाणी केलंय, हाडाची काढं केली, तसंच मुलांना म्हणतो.
ती मुलगी म्हणते आई सारखं सारखं काय हे ऐकवतेस मला, काय मोठं वेगळं केलं, सगळेच आई वडील करतात. आता हे का मुलं आपल्याला बोलतात? हेच जर मी म्हटलं नाही मी माझं कर्तव्य उत्तम केलंय, तिला काय करायचंय ते करू, पण ते होत नाही. आपण 10 वेळा म्हणतो की नाही मी केलंय मी तुला सांगितलंय. ती मुलं आपल्याला दाखवून देतात काही तुम्ही केलेलं नाही, तुम्ही बाकीच्या आई वडिलांपेक्षा काही वेगळं केलेलं नाही, सगळ्या एवढेच तेच करतात. म्हणजे हे मुलं सांगण्यापेक्षा जर आपणच म्हणलं की नाही मी कर्तव्य भूमिकेतून जर केलं तर कर्तव्य तितकंच चौकपणे होईल, पण त्या कर्मातून आपल्याला अलग होता येईल. आणि कर्मातून जेव्हा जीव अलग येतो त्यावेळेला त्या मुलांनी मला विचारलं पाहिजे अपेक्षाच नाही. ज्या वेळेला अपेक्षा नाहीये ना त्यावेळेला ती मुलं विचारतात, पण अपेक्षा असली की बरोबर अपेक्षा बंद होत. फार आपण मुलांवरती जीव लावला की हे केलं पाहिजे, त्यांनी मला असं विचारलं पाहिजे, तसं विचारलं पाहिजे, की नेमकं व्यवहारामध्ये उलट घडतं. पण ते आधीच तयारी ठेवली की हा मुलगा किंवा ही मुलगी सासरे गेल्यानंतर मला माझा छान माझं मलाच बघायचंय, बाकी मला पुढे बघणार, इतकी मनाची तयारी झाली की कोणतेही दुःखाचे आघात आले तरी सुद्धा ते आघात सहन करण्याची शक्ती माणसामध्ये असते. आणि ती शक्ती जी आहे ती आत्मशक्ती, ते आत्मबल, ते आपल्याला साधनेने वाढवावं लागतं. आणि हे शुद्ध कर्माने वाढलं जातं. समर्थ सांगतात कर्मापासून जर आपल्याला अलिप्त व्हायचं असेल तर अशा प्रकारचा विचार हा आपल्याला अत्यंत सुखदायी ठरतो की जो आपल्याला अत्यंत त्या प्रपंचामध्ये बांधत नाही. मग कुणी निंदा कुणी वंदा, आमचा आपला स्वहिताचा धंदा, तुकाराम महाराज. हा माझं कर्म मी केलं, दखल द्यायची तर न देऊ दे, न द्यायची. बरेच वेळेला आपण छान गोष्टी ऐकतो बरं का. भागवतामध्ये एक छान गोष्ट आहे. त्या ज्या वेळेला पांडव राज्यावरती आले त्यावेळेला म्हणे पांडवांनी अश्वमेघ यज्ञ काय यज्ञ केला. त्या यज्ञ म्हणजे काय, अश्वमेघ यज्ञ म्हणजे संपूर्ण त्यांचे ते अधिपती आहेत संपूर्ण त्या ठिकाणी तो दाखवण्यासाठी तो अश्व त्यांनी सोडला. आणि त्या अश्वमेघ यज्ञामध्ये श्रीकृष्णाने कोणतं कार्य घेतलं म्हणे तर ते पत्रावळ्या वाढायचं काम घेतलं. म्हणजे खरकटी ताट वाढायचं आणि ते सगळं उचलायचं काम घेतलं. ही गोष्ट ऐकायला फार बरं वाटतं, पण मी माझ्यावरनं सांगते. श्रीकृष्णाने भगवंताने पांडवांच्या घरी पत्राला उचला हे सांगणारी मी, माझ्या जावेकडे जेव्हा मला ताट उचलायला लागतं माझा जीव खालतीवरती खाली. काय घेतलं आपण? जर भगवंत इतकी खालती कामं करताना त्याच्या मना पोटातलं पाणी हलत नाही तर हे आपल्याला भागवतातून घेता आलं पाहिजे. कुठेही छोटं काम मोठं नाही, काम कोणतंही छोटं नाही. आपण अगदी म्हणतो की कामाविषयी डिग्निटी पाहिजे, लेबर डिग्निटी आम्हाला पाहिजे, पण ती आपण करताना कुठे गेलेलं असतं. म्हणजे कोणतंही छोटं कामाने माणूस छोटा होत नाही. अहंभाव सोडून दिल्याने उलटा माणूस मोठा होतो. किंबहुना दास्य भक्ती आपल्याकडे जी दिलेली आहे त्या दास्य भक्तीमध्ये हेच अपेक्षित आहे की त्या परमेश्वराची किती सेवा करा, त्या गुरूंचे पाय चरण सुरायचे किंवा त्या गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. म्हणजे माझ्या शरीराचा जो अत्यंत उन्नत भाग आहे, ज्या ठिकाणी सगळ्या बुद्धीसारखं श्रेष्ठ आहे, ते तुझ्या पायापेक्षा सुद्धा काही नाहीये, या भावावरती जायचंय. म्हणजे त्या गुरूंच्या चरणामध्ये जे आहे ते सगळं मस्तक बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी गहाण टाकून टाकायचे. म्हणजे श्री गुरु एक सुंदर सांगतात की परमेश्वराला दुसरं काही नकोय बरं का. आपलं त्याला नारळ नको, त्याला फळं नको, त्याला काही नको. त्याला पहिल्यांदा काय देता आलं पाहिजे की ममैव मम आदस्व मयि बुद्धिम निवेशस. तुझं मन आणि बुद्धी मला दे. आणि माणूस परमेश्वराला सगळं देतो पण त्याचं मन आणि बुद्धी देत नाही. आणि त्याला तेवढंच हवंय आणि आपण तेवढंच देत नाही. तेवढंच दिलं गेलं की कर्म समर्पितच झालं ना त्याला. आणि कर्म समर्पित झालं की मग सगळा जीवन आनंदमय आहे. पण ते आनंदमय जीवन कर्मातून आपल्याला मिळतं हे आपल्यालाच पटत नाही. म्हणून फार सुंदर एक विचार माऊलींनी फार सुंदर मांडलेला आहे. समर्थांचा थोडा वेगळा आहे पण तोच विचार समर्थांनी मांडलाय. पण माऊलींनी ते एका ठिकाणी ओवी फार सुंदर आहे. ते असं म्हणतात की अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. कर्मयोगाच्या संदर्भात माऊली असं म्हणतात अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. म्हणजे ईश्वराने तुम्हाला जे काही कर्म दिलेलं आहे ना, ईश्वराने जे कर्म दिलेलं आहे ते ईश्वराचं मनोगत असं लक्षात घ्या की जे काम मला दिलेलं आहे ते मला ईश्वराने दिलेलं आहे. आता ईश्वराने दिलेलं कर्म असेल तर मला ते ईश्वरासाठी करायचंय आणि ईश्वराला समर्पित होऊन करायचंय. काय सुंदर विचार आहे बघा. लक्षात येत नाही. मला आठवते 10-15 वर्षापूर्वी नोकरी करत नव्हते. 12 वर्षापूर्वी नोकरी मला लागली आणि नोकरी लागल्यानंतर पहिला विचार माझ्या मनामध्ये आला, वा समर्थांच्या कृपेने मला नोकरी लागली, किती छान आहे. आणि खरंच समर्थांची कृपा इतकी होती की डोंबिवलीमध्ये गावातल्या गावात नोकरी लागली. 2 किलोमीटर वरती जायचं म्हणजे चालत जायला 40 मिनिट
20-25-30 मिनिटं चालत जायचं, 20-25-30 मिनिटं चालत यायचं. म्हणजे चालत जाताना मला रामनाम घ्यायला मिळणार, येताना मला रामनाम घ्यायला मिळणार. शाळेमध्ये गेल्यानंतर मी पाट्या टाकायच्या आणि मग काय पगार मिळायचा तर मिळणार, कारण गव्हर्नमेंटचा जॉब आहे. अतिशय मला आनंद झाला. अशा प्रकारचं जर कर्म ईश्वराला अर्पण केलं तर ते चालेल का? आणि ज्या वेळेला अगदी प्रामाणिकपणे भूमिकेतून सांगते की याच भूमिकेतून मी काही दिवस नोकरी केली आणि मग एक दिवस ज्या वेळेला उपनिषदांचं श्रवण झालं त्यावेळेला लक्षात आलं की आपली सगळी कर्म चुकत गेली. चुकली या वर्म फेरा पडे, तुकाराम महाराज म्हणतात. अशी चुकीची कर्म केली ना तर तुम्हाला नक्की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम फेरा नक्की पडणार. आणि मग काय उपनिषदांचं वाचन ज्या वेळेला झालं, श्रवण झालं, त्यावेळेला विनोबांचं एक वचन लक्षात आलं. विनोबा म्हणाले की तुम्ही जर शिक्षक असाल तर कर्म कसं झालं पाहिजे की तुमच्या समोर असणारा प्रत्येक विद्यार्थी हा बालब्रह्म आहे आणि मी जर शिकवत असेल तर ती बालब्रह्माची उपासना झाली पाहिजे. आणि जर बालब्रह्माची उपासना करायची असेल तर मी जाताना हेच चिंतन झालं पाहिजे की त्या ब्रह्मासाठी मी काय देईन. येताना तेच चिंतन झालं पाहिजे की आज मी माझं कर्तव्य पूर्ण केलं का, छान झालं का. इतकं जर मी माझ्याशी प्रामाणिक अत्यंत चोख त्या ईश्वरासाठी कर्म केलं तर ते कर्म हे कर्मयोगावरती जाईल आणि ती बालब्रह्माची उपासना झाली की ते इतकं सुंदर कर्तव्य कर्म आहे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. कलावती आईंच्या पुस्तकामध्ये फार सुंदर गोष्ट आहे बरं का. आईने एका शिष्याची परीक्षा घेतली होती. तिला सांगितलं होतं की तू शेण लाव आणि ती शेण लावत होती. छान बरं का. ती शेण लावता लावता दोघी मैत्रिणी होत्या, त्या गप्पा मारायला लागल्या आणि शेण लावायचेच विसरल्या. आईने बघितलं, आई काही बोलल्या नाही आणि आई गपचूप आल्या. आईने सुंदर शेण लावलं आणि निघून गेलं. आणि मग दोघी भानावरती आल्यानंतर लक्षात आलं की अरे आई शेण लावून गेल्या. आणि मग आई त्या ठिकाणी म्हणाले, अगं तुम्हाला सुंदर काम दिलं होतं की ईश्वराने शेण लावायचं, पण तुम्ही प्रपंचामध्ये गेलात. आणि मग त्या म्हणतात, अगं साधं ईश्वर दिलेलं जे कर्म आहे ते तुम्हाला तुमच्या गुरुनी दिलेलं कर्म होतं, शेण लावायला दिलं होतं. ते जर उत्तम लावलं असतात ना तर प्रत्यक्ष गोपाळकृष्ण तिथून आला असता आणि नाचला असता. याचा अर्थ असं कर्म करा की त्या परमेश्वराला असं वाटलं पाहिजे की या भक्ताची मी दखल घ्यावी. डॉक्टर काका आमचे माझे श्रीगुरु फार सुंदर सांगतात की रडका परमार्थ कधी करू नका. परमेश्वरा मला दर्शन दे रे दे रे दे रे. दर्शन काय दे रे म्हणताय. कर्तव्य कर्म इतकं चोख करा की त्या परमेश्वराला वाटलं पाहिजे की याची दखल मी घ्यावी. जसं पुंडलिकाने त्या विठ्ठलाला वीट फेकली आहे आणि सांगितले माझ्या दरवाजात उभा राहा. योगी 28 तो उभा राहिलाय. पुंडलिकाकडे विठ्ठलाला आहे, पुंडलिक विठ्ठलाकडे गेलेला नाही. हा खरा परमार्थ. इथे कर्मयोग आपल्याला सांगतो की अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. इतकं कर्तव्य कर्म उत्तम करायचं की त्या परमेश्वराला माझी दखल घ्यावीच वाटली पाहिजे, तो तिथे आलाच पाहिजे. पुढे माऊली सुंदर असं म्हणतायत की ते म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. काय सुंदर विचार आहे बघा. त्या सर्वात्मक ईश्वराला कोणती फुलं व्हायची, काय फुलं व्हायची. समर्थांचा उद्या विचार पण करणार आहोत आत्मनिवेदन भक्तीमध्ये. समर्थांनी तो पूर्ण विचार घेतलेला आहे. पण या ठिकाणी माऊलींनी ते कर्मयोगाचा धागा त्या ठिकाणी दिलाय की तया सर्वात्मका ईश्वरा, म्हणजे तो ईश्वर सर्वात्मक आहे. सर्वांच्या ठिकाणी असलेल्या त्या ईश्वराला काय द्यायचं की स्वकर्म कुसुमांची वीरा. कसली कर्म, त्याला फुलं कोणती व्हायची तर त्याला सुगंधी फुलं आवडत नाहीत, त्याला झेंडूची फुलं आवडत नाहीत, त्याला मोगऱ्याची फुलं आवडत नाहीत. स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वतःच्या कर्माची फुलांची वीरा. इतकी कर्म सुंदर त्याला समर्पित करायची की सर्व केलेली कर्म त्याला समर्पित केली की तो तोषा लागी अपारा. तो इतका तोषतो की मग त्यांनी म्हटले की तो इतका तोषतो त्याचा परिणाम काय होतो की तयाते मी माथा मुकुट करी. माऊलींची सुंदर होगी. असा जर भक्त मला भेटला तर त्या भक्ताला मी माझ्या तयाते मी माथा मुकुट करी. भगवंत म्हणते अशा भक्ताला मी माझ्या माथ्यावरती बसवतो. काही कर्मयोगाचं वैभव सांगते माऊली. याचा अर्थ हा कर्मयोग इतका सुंदर आहे की अखंड निष्काम कर्म करायचं. जे जे कर्म करायचं ते त्याला समर्पित करायचं आणि समर्पित करून ऐसा कीजे की जगन्नाथ भारू पडे. असं कर्म करा की त्या जगन्नाथाला त्या कर्माचा भार पडला पाहिजे. ही कल्पनाच आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे काय सुंदर कर्म सांगितले की म्हणून ते 80,000 जे श्लोक आहेत ते कर्मावरती. अत्यंत शुद्ध कर्म की ते कर्म ईश्वराला समर्पित करणं. प्रत्येक कर्म हे ईश्वरा तुझ्यासाठीच मी करतो. तू मला सांगितलंस हे कर्म दिलेलं आहेस. हेच आमच्याकडे मला आठवते डॉक्टर काकांची प्रवचन होती माझ्या गुरूंची आणि एक भगिनी आली होती बरं का. तिला छोटं बाळ होतं, लहान मुलं होतं. म्हणजे संत कसे सांगतात बघा की आपल्या लक्षात येईल की कर्मच आहे पण ते कर्म उपासनेमध्ये कसं बदलता येईल. जसा
विनोबांनी माझ्या बाबतीत मला सांगितलं की विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आहे, ते शिकवण्याचा पाट्या टाकण्याचं काम नाही, ती बालब्रह्माची उपासना आहे. तसं त्या माऊलींनी असा प्रश्न विचारला की मला प्रवचनाची खूप आवड आहे, मला खूप काही करावंसं वाटतं, पण काय करणार, माझ्या घरात माझी मुलं आहेत ना, त्यांचं सारखं मला करावंसं वाटतं, मला काही बाहेर पडता येत नाही. एका फक्त हसल्यावर काकाने संधान ऐकलं की अगं काय सोपं आहे म्हणाले, तुझ्या घरात कोणते कोणते देव आहेत त्यांनी विचारलं. म्हणजे आहेत ना, माझ्याकडे बाळकृष्ण आहे, माझ्याकडे राम आहे, माझ्याकडे विठ्ठल आहे. हो का म्हणे, मग तुला बाळकृष्ण आवडतो की नाही? हो म्हणे, मग बाळकृष्णामध्ये बाळकृष्ण बघणं खूप सोपं आहे म्हणाले. मग तेवढाच बाळकृष्ण तुझ्या मुलामध्ये बघ ना. मग आता मी काय करते, माझ्या बाळकृष्णासाठी मी पोळी करते, माझ्या बाळकृष्णाला मी भात करते, माझ्या बाळकृष्णाला मी आंघोळ घालते, माझ्या बाळकृष्णाला मी कपडे देते, माझ्या बाळकृष्णासाठी मी घर साफ करते, माझ्या बाळकृष्णाचे कपडे मी घडी करते. सगळी उपासना झाली. कर्म तेच आहे, फक्त ते उपासनेवरती गेलं आणि ते कृष्णापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि तिथे गेल्यानंतर ते कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. सर्व कर्म एकाच ईश्वराला समर्पित केली की तो काय तोषा लागी अपार, अत्यंत तोषतो. आणि मग तोषल्यानंतर पुढच्या सगळ्या वाटा उघड्या होतात. कर्मयोग जो आहे तो कर्मयोग आपल्याला पुढच्या वाटा पूर्ण मोकळ्या करतो. आणि मोकळ्या करतो म्हणजे काय करतो तेवढा फक्त विचार आज बघते आणि आपण इथे थांबूया. तो विचार असा आहे की प्रत्येक जीव ज्या वेळेला जन्माला येतो तेव्हा त्याच्यावरती 3 दोष आहे. 3 दोष तो जन्माला घेऊन येतो. एक म्हणजे विक्षेप दोष आहे, मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष प्रत्येक जीवावरती. एक मल म्हणजे निषिद्ध कर्माची इच्छा. निषिद्ध म्हणजे जे कर्म करू नये असं वाटतं पण ते आपल्याला करावंसं वाटतं. बरं का, आईने आम्हाला सांगितलं की हे करू नये, नेमकं आम्हाला तेच करावंसं वाटतं. ही जी निषिद्ध कर्माची इच्छा ही प्रत्येक जीवाला असते, त्याला म्हटलेले मल. दुसरं विक्षेप. विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य. देवपूजा करत असताना खरंच अत्यंत प्रामाणिकपणे विचारावा आपल्या मनाला की आपलं मन कुठे असतं. तुकाराम महाराजांची छान कथा आहे. तुकाराम महाराज एका शिष्याकडे गेले होते. शिष्याकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या शिष्याच्या बायकोने सांगितलं, अहो तुमचे महाराज आले. शिष्याच्या मनात विचार आला, आज माझे गुरु आले, आज मी काशी छान पूजा करतो, गुरूंना दाखवतोच. आणि मग अर्धा तास पूजा केली. शिष्य महाराज बाहेर आले. विचारलं, महाराज केव्हा आलात? नाही म्हणे, तुझा मुलगा जेव्हा लाडू खात होता तेव्हा मी आलो. नाही महाराज, काहीतरी चुकते, अहो मी पूजा करत होतो. आपण केव्हा आलात? तू तुझ्या मुलीच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ता बांधायला गेला होतास ना, तेव्हा मी आलो. नाही, तुमचं काहीतरी चुकतंय म्हणाले, मी पूजा करत होतो, मी कुठे गेलो नव्हतो. नाही, तुझ्या बायकोशी जेव्हा कडाक्याशी भांडत होतात ना तेव्हा मी आलो. असं म्हटल्याबरोबर शिष्याला कळलं की मी फक्त देहाने पूजा करत होतो आणि मनामध्ये काय काय विचार चालले होते ते महाराजांना कळलेले होते. कारण विश्वमन एक झालेलं इतकं सूक्ष्म आहे की विश्वमन एक झालंय. आणि विश्वमन ज्या वेळेला एक होतं त्यावेळेला अंतरंगात काय चाललंय सहज कळणं शक्य आहे, कारण सूक्ष्म विश्वमन. याचा अर्थ मनामध्ये एक आपण शरीराने करत असतो, शरीर मनाने एक करत असतो असं काही गरज नाही. त्यामुळे कर्म कसं करावं तर ते समर्पित होऊन करावं. आणि विक्षेप जे आहे मनाचं चांचल्य. आणि तिसरा दोष आहे आवरण. आणि आवरण म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं असलेलं अज्ञान. गर्भी म्हणे सोहम, गर्भात सोहम म्हणणारा जीव जन्माला आल्याबरोबर काय म्हणतो की कोहम. त्याला विसरला आणि मग मी जीवच आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी संपूर्ण आहे, जे काही आहे माझ्या बुद्धीच्या ताकदीवरती कमी, मी लाथ मारेन तिथे पाणी काढेन. हे सगळं आपला व्यवहार जो आहे तो आपला व्यवहार समर्थ सांगताय की ह्या आवरण दोष आहे. आणि यामुळे स्वतःच्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे हे आवरण दोष जो आहे तो कसा जातो, कारण तो ईश्वराचा दोष आहे. मल आणि विक्षेप जीवाचे दोष आहेत. कर्माच्या साह्याने मल हा विक्षेप जातो. अत्यंत वेदविहित निष्काम कर्म केलं तर मल हा दोष नाहीसा होतो. मला निष्काम उपासना झाली तर विक्षेप हा दोष नाहीसा होतो. आणि मग आवरण हा दोष कसा आहे तर तो ईश्वराचा दोष आहे. ईश्वराचा उपासना ज्या वेळेला अत्यंत वेदविहित निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ज्या वेळेला घडते त्यावेळेला ईश्वराचा जे आवरण हा दोष आहे तो नाहीसा करण्यासाठी ईश्वराला सगुण अवतार घ्यावाच लागतो. मग तो संतांच्या रूपाने किंवा श्रीगुरूंच्या रूपाने येऊ तो आवरण दोष काढून टाकतो. आणि ते झाकण काढलं की त्या ठिकाणी ते ज्ञान प्रगटच आहे. तेवढं ज्ञान काढण्याचं जे कार्य ते शास्त्र किंवा श्री गुरु करतात. बाकी प्रत्यक्षामध्ये संत काहीच करत नाही. ते काहीच आपल्याला देत नाहीत, काही घेत नाहीत. फक्त काय करत असतील तर आवरण दोष आहे तेवढा दोष काढून टाकतात.
त्यामुळे कर्म जे आहे ते अत्यंत शुद्ध करायचं. आता शुद्ध कर्म आपलं होते किंवा नाही, आपण म्हणू की शुद्ध कर्म शास्त्र म्हणतं, पण आम्ही सर्वसामान्य माणसांनी कसं काय कळायचं की आम्हाला एखादं कर्म आमचं शुद्ध झालंय किंवा नाही? मग साधे अगदी त्याने एक ठोकताळा दिलाय की एखादा कर्म केल्यानंतर आपण म्हणतो अरे 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 उगाचच मी हे केलं, करायला नको होतं. नाही, कुठून मी हे कर्म केलं, कुठून हे कर्म करायची मला बुद्धी झाली, असे विचार, हे 3 विचार ज्या ठिकाणी मनात येत आहेत त्या ठिकाणी शास्त्र असं म्हणतं समजायला हरकत नाही की जे कर्म जसं करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलेलं नाही. तुमचं सर्व कौशल्य पणाला लावून कर्तव्य कर्म अत्यंत चोख म्हणून ज्यावेळेला तुम्ही कर्म कराल त्यावेळेला मी का हे कर्म केलं हा प्रश्न मनामध्ये येणार नाही. कुठून हे कर्म करायची मला बुद्धी झाली असा प्रश्न मनामध्ये येणार नाही. आणि मग त्याचा परिणाम काय होईल हाही विचार येणार नाही. मी कर्म केलेलं आहे, त्याचा काय परिणाम होईल तो होईल, पण मी माझ्या दृष्टीने अत्यंत मनाला प्रामाणिक राहून मी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे. आता यश द्यायचं किंवा न द्यायचं त्याच्या हातात. असं ज्या वेळेला कर्म घडेल त्यावेळेला शास्त्र असं म्हणतं ते कर्म शुद्ध घडलं. आता हे शुद्ध कर्म प्रत्येकाला करता येईल असं सांगता येत नाही, किंवा इतका सूक्ष्म विचार प्रत्येकाला करता येईल असं नाही. मग समर्थांनी सुंदर त्याच्यासाठी एक छान आपल्याला दासबोधामध्ये धागा देऊन ठेवलाय की कर्म तुम्ही कसं कराल की मी करता म्हणसी तेने तू कष्टी होशी. काय सुंदर होईल बघा, मी करता म्हणसी तेने तू कष्टी होशी. मी एखादं गोष्ट केलं करता म्हणालो की मला दुःख होतं की अरे 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 मी केलं पण मला त्याचं यश मिळालं नाही, किंवा मी केलं पण मला फारच यश मिळालं, आज मला यश मिळालं उद्या मला यश मिळालं नाही, हे सगळे विचार मनात येतात. त्यापेक्षा मी करता म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता. काय सुंदर आहे, फक्त एवढी एकच मेघ आहे ही समर्थांची मेघ आहे बरं का. ज्ञानबाची जशी मेघ आहे अशा मेघा दासबोधात अनेक मारल्यात, फक्त ते आपल्याला उचलता आल्या पाहिजे. काय मेघ मारले की राम करता म्हणता, प्रत्येक गोष्टी करायची आणि राम करता म्हणायचं, मग यश कीर्ती प्रताप नक्की मिळेल. कारण राम करता म्हटला की करता राम झाला, आणि राम कसा आहे तर तो ईश्वर आहे, ईश्वर षडगुणेश्वर आहे. आता षडगुणेश्वर जर करता झाला तर त्याला यश दिल्याशिवाय इलाजच नाही. राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप सर्व काही तुला मिळेल, पण निदान म्हण तरी की या जीवाचा मी करता नाही राम करताय, पण तेवढं सुद्धा आम्हाला म्हणून फक्त साधं ईश्वराने दिलेला मला देह आहे, हा ईश्वराचा देह आहे, कर्मही ईश्वराचं आहे, ज्याच्यासाठी करायचंय तोही ईश्वर आहे. ह्या भूमिकेमध्ये गेलं तर कर्ता ईश्वर, कर्म ईश्वर, ज्याच्यासाठी करायचंय तेही ईश्वर. म्हणजे तिन्ही ठिकाणी गेलं तर ईश्वर रूप असल्यामुळे ज्याला त्रिपुटी म्हणतात त्या त्रिपुटीचा लय झाला, आणि ज्या ठिकाणी त्रिपुटीचा लय होतो त्या ठिकाणी एका ईश्वराशिवाय दुसरं कोणीच नसतं. मग फक्त निखळ आनंद. म्हणून राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप, मग फक्त राम करता म्हणायचं, आणि राम करता म्हणून केलेलं कर्म आहे. मग रामाचा मी नारदभक्ती सूत्रामध्ये त्याचा सुंदर धागा दिलाय. भक्ताच्या भूमिकेमध्ये जायचं असेल तर नारद महाराज असं म्हणतात की उपनिषदातला धागा देऊन नारद महाराज असं म्हणतात की भक्ताने असं ठरवलं की तेन अहम, त्याच्यामुळे मी आहे, तस्य अहम त्याचा मी, आणि तत् अहम तोच मी. किती सोपं झालं, तो आहे म्हणून मी आहे, त्याचाच मी आहे, आणि तोच ते तत्वही मीच आहे. म्हणून त्यानेच जे संपूर्ण विश्व जर ईश्वराचं असेल तर काय व्यवहार. आता लक्षात घ्या की या भूमिकेवरती ज्या वेळेला आपण आढळू त्यावेळेला माझ्या समोर येणारा प्रत्येक जीव हा ईश्वर रूप आहे. आणि जर ईश्वर रूप असेल, मी ईश्वराची पूजा करत असेल तर समोरच्या माणसाला नाही मी कुचकं बोलणार, मी तितकंच सुंदर बोलेल, कारण मी ईश्वराशी नाही वैर करू शकत. संपूर्ण विश्व सुंदर होऊन जाईल, काय धर्माची बंधनं राहतील, सगळा समाज इतका सुंदर होऊन जाईल. समाज वस्त्र अत्यंत सुंदर सगळ्या संतांनी आणि शास्त्रांनी विणलंय, आणि हे समाज अत्यंत गुण्यागोविंदाने नांदावा, अखंड आनंदाने नांदावा, ही संतांची आणि शास्त्राची भूमिका आहे. आणि ह्याचा सुंदर धागा कोणता असेल तर तो ईश्वराने दिलेलं कर्म ईश्वरासाठी अर्पण करायचं, आणि त्याला समर्पित करून आपण त्या कर्त्यापासून वेगळं झालं की राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप, आणि असं सर्व कर्म रामाशी अर्पण करून अखंड आपण काय करायचं तर आनंदामध्ये राहायचं. आणि मग आनंदामध्ये राहिल्यानंतर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ज्याला म्हणतात की अखंड आनंद, अंतरंगामध्ये आनंद, बहिरंगामध्ये आनंद. मग कर्मामध्येही आनंदच आहे, कर्मामध्ये कुठेही कंटाळा नाहीये, कारण ईश्वराने दिलेलं कर्म आहे. ईश्वराला जर अर्पण करायचं असेल तर मी माझं सगळं कौशल्य प्राणाला लावायचं, आणि त्याला मी माझी कर्म समर्पित करायची असेल तर काय वाईट. देवाला काय आपण शिळी फुलं घालू का? देवाला शिळी फुलं घालणार नाही, देवाला कुचकी फळं घालणार नाही. तशी माझी चुकीची कर्म मी देवाला घालणार नाही, कारण मला ईश्वरासाठी कर्म करायचंय.
आणि मग कर्म जर ईश्वराला समर्पित केलं तर सगळं जीवन जे आहे ते अतिशय आनंदित होऊन जाईल. कारण चित्त शुद्ध झालं आणि चित्त शुद्ध होणं अत्यंत महत्वाचं आहे. एकदा चित्त शुद्ध झालं की पुढचा प्रवास आपण बघितला फक्त 20%च व्हायला, 80% प्रवास संपला. त्यामुळे 80% प्रवास जो आहे तो आज कसा करायचा तेवढा विचार आज आपण केला. आणि जसं समर्थ म्हणतायत की मी करता म्हणशी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप. ही जी समर्थांची भूमिका आहे की राम करता होण्यासाठी रामाची कृपा असावी लागते, तेवढी रामाची कृपा समर्थांनी आपल्यावरती करावी आणि आपल्या सगळ्याचं अंतःकरण शुद्ध करून घ्यावं एवढी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज इथेच विराम पावते आणि उद्यापासून आपण उपासनेचा विचार करू. जय जय रघुवीर समर्थ.